नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट टाइप डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, यालाच स्टेटमेंट्स असं म्हणतो. सेकंड टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, याला क्वेश्चन्स असं म्हणायचं आहे. थर्ड टाइप आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, कमांड्स ऑर ऑर्डर्स. आणि फोर्थ टाइप आहे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, त्याला एक्सक्लेमेशन असं म्हणायचं. याच्यात एक्झाम्पल्स पाहूया. स्टेटमेंट्स म्हणजे विधान. आता हे विधानं डिक्लरेटिव्ह सेंटेन्स जे असतात त्या विधानाचे दोन प्रकार असतात. एक तर पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं किंवा ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं. अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा, दिस इज अ फ्रेंडली डॉग, आय लाईक शुगर केन ज्यूस, दॅट इज अ पेन, ही इज गोईंग टू स्कूल, दे आर डुईंग समथिंग डिफरंट. अशा प्रकारचे तुम्हाला स्टेटमेंट दिसून येतात आणि ते स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतात, त्याला आपण अफर्मेटिव्ह असं म्हणत असतो. याच डिक्लरेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे स्टेटमेंट्समध्ये स्टेटमेंट निगेटिव्ह असतात. त्यावेळेस दिलेली सेंटेन्सेस निगेटिव्ह केलेली आहेत. कशा प्रकारे केले ते पहा. दिस इज नॉट अ फ्रेंडली डॉग, आय डोंट लाईक शुगर केन ज्यूस, दॅट इज नॉट अ पेन, ही इज नॉट गोईंग टू स्कूल, दे आर नॉट डुईंग समथिंग डिफरंट. आता हे झालं स्टेटमेंट म्हणजे विधान. या विधानाचे दोन प्रकार देखील तुम्ही याच्यामध्ये पाहिले. सेकंड जो टाईप आहे तो इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन्स, प्रश्नार्थक वाक्य. याचे दोन प्रकार असतात. याच्यामध्ये पहिला आहे यस नो टाईप क्वेश्चन, याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येतं, म्हणून याला यस नो टाईप क्वेश्चन्स असं म्हणतात. आर यू रेडी, डू यू नो धिस, इज ही प्लेइंग क्रिकेट, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क, वॉच स्टडिंग रेग्युलरली. अशा प्रकारे यस नो टाईप क्वेश्चन्सचे एक्झाम्पल पाहता येतील. दुसरा त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्हमध्ये प्रकार आहे WH क्वेश्चन्स म्हणजे WH वर्डनं सुरुवात होणारे प्रश्न. व्हॉट इज द टाईम, हाऊ आर यू, व्हॉट इज युअर नेम, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, वेअर इज युअर स्कूल. अशा प्रकारे तुम्हाला WH क्वेश्चन त्यामध्ये दिसून येतील. थर्ड जो टाईप आहे तो इम्परेटिव्ह. इम्परेटिव्हला आपण कमांड ऑर ऑर्डर्स असं म्हणतो. हे आज्ञार्थी वाक्य मराठीमध्ये त्याला म्हणत असतात. हे आज्ञा पण दोन प्रकारच्या, कमांड आणि ऑर्डर्स दोन प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ऑर्डर्स और कमांड्स बघूया. कीप सायलेन्स, स्पीक लाऊडली, वॉक स्लोली, लुक ॲट द बोर्ड, कम हिअर, गो दिअर, ड्रॉ अ पिक्चर. अशा प्रकारच्या कमांड आणि ऑर्डर्स तुम्हाला दिसून येतात. या निगेटिव्ह पण असतात. तर इम्परेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार केले जातात ते पाहूया. डोंट वेस्ट युअर टाईम, डोंट कट द ट्रीज, डोंट मेक नॉईज, डोंट थिंक अबाउट इट, डोंट मिस द चान्स. अशा प्रकारे आपल्याला इंट्रोगेटिव्हला निगेटिव्ह फॉर्ममध्ये करता येतं. यानंतरचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. त्याला आपण एक्सक्लेमेशन असं म्हणतो. ज्या वाक्याची शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क्स असतो त्याला एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आपण म्हणत असतो. काही एक्झाम्पल्स. हाऊ लवली द चाइल्ड इज, एक्सक्लेमेटरी मार्क. अलास ही इज डेड, अलास नंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे, हे देखील एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्समध्ये येईल. व्हॉट अ गुड डेव्हलपमेंट धिस इज, एक्सक्लेमेटरी मार्क, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. हाऊ शॉर्ट लाईफ इज, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, दिसून येते तुम्हाला, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. हाऊ लकी आय ॲम, मी किती नशीबवान आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट ब्युटिफुल गर्ल सी इज, ती मुलगी किती सुंदर आहे, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. हाऊ फॉर्च्युनेट यू आर, हाऊ फॉर्च्युनेट यू आर नंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आहे. अशा प्रकारे आपल्याला हे टाईप्स दिसून येतात आणि या चार टाईपवर आपल्याला प्रश्न देखील विचारले जातात. हे जे चार टाईप आहेत ते महत्त्वाचे आहेत. सेंटेन्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात
तर ते एकतर डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असतं, इंट्रोगेटिव्ह असतं किंवा इम्परेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स असतं. यालाच दुसरी नाव आहेत स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, कमांड्स ऑर ऑर्डर्स अँड एक्सक्लेमेशन्स. तर अशा प्रकारचे टाईप्स तुम्हाला सेंटेन्सचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ देखील वारंवार पहा. जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला